धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावची टिपाबाई रेबला पावरा सध्या शिरपूर तालुक्यातीलच ताजपुरी शिवारातील देवेंद्र मिलेसिंग राजपूत यांच्या शेतात मजुरी करते. त्यांच्या शेतात ती झोपडी बांधून वास्तव्याला आहे. आदिवासी समाजात जन्माला आलेली टिपाबाई कळायला लागल्यापासून मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करू लागली होती. स्वतःच्या मेहनतीने कमवलेले मानधन ती आई वडिलांनाही देत होती. टिपाबाई वयात आल्यानंतर आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले, पण टिपाबाईचा नवरा दारुडा निघाला. आदिवासी जमातीला दारूचं व्यसन हा शापच आहे. दारू आपल्या शरीराला चांगली की वाईट याच्याशी आदिवासी जमातीला काहीही घेणं देणं नसतं, पण दारू पिणं हे त्यांच्या लेखी अभिमानाची व पुरुषार्थाची बाब समजली जाते. टिपाबाईचा नवराही दारुडा असल्याने निकमऊ होता. सुरुवातीला तो मोलमजुरी करून थोडा बहुत आर्थिक भार सांभाळायचा, पण टिपाबाई दिवसभर राबून मिळालेल्या पैशातून आपलं घर चालवायला लागल्यापासून तिचा नवरा रेबरा पावला शेतखाऊ झाला होता. बायकोच्या जीवावर घरबसल्या दारू पीत असायचा. तो दारूपायी तो आपली शारीरिक क्षमता गमावून बसला होता. टिपाबाईला रेबरा पावरापासून आवलेश नावाचा मुलगा झाला. नवरा दारुडा आणि निकामू असल्याने टिपाबाईलाच आपल्या मुलाचं पालनपोषण करावं लागायचं. सुरुवातीच्या काळात टिपाबाई आपल्या मुलाला पाठीला बांधून शेतात मजुरी करायची. नंतर शेतातील झाडाला झोळी बांधून त्या झोळीत बाळाला टाकून मजुरी करायची. टिपाबाईची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती, तरी तिने आपल्या मुलाची म्हणजे आवलेशची हेळसाड होऊ दिली नव्हती. तो आपल्या पायावर उभा राहीपर्यंत प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत अनवाणी पायाने शेतमजुरी करत अंगावर फाटके वस्त्र नेसत टिपाबाईने आवलेशला मोठं केलं. आता टिपाबाई 67 वर्षाची झाली होती आणि तिचा लाडका मुलगा आवलेश 25 वर्षाचा झाला होता. वयात येताच आवलेशसुद्धा व्यसनाच्या आहारी गेला. तो मोलमजुरी करायचा, पण मिळालेले पैसे मांस मच्छी खाण्यात व दारूचे व्यसन पूर्ण करण्यात घालवायचा. त्यामुळे टिपाबाईला वयाच्या 67व्या वर्षीही मोलमजुरी करू लागायची. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि प्रसंगी आपल्या मुलाची आवलेशची भूक भागवण्यासाठी शेतात मोलमजुरी करावी लागायची. कष्टकरी आणि प्रामाणिक टिपाबाईला ताजपुरी शिवारातील शेतमालक देवेंद्र भिलेसिंग राजपूत यांनी आपल्या ताजपुरी शिवारातील शेतात आश्रय दिला होता. ती ताजपूरच्या शेतात झोपडे बांधून राहत होती. तिच्याबरोबर तिचा 25 वर्ष वयाचा तरुण मुलगा आवलेशसुद्धा राहत होता. आवलेशला खाण्यापिण्याचा खूप नाद होता. आपल्या मजुरीतून मिळालेले पैसे तो आपला छंद पूर्ण करण्यासाठी म्हणजे मांस मच्छी खाण्यात व दारू पिण्यात खर्ची करत असायचा. शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी नित्य नियमाप्रमाणे टिपाबाई दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी घरी परतली होती. आपल्या झोपडीत साफसफाई करत असताना मोलमजुरी करून परतलेला तिच्या मुलाने म्हणजे आवलेशने येताना मासे आणले होते. आपल्या आईजवळ मासे देऊन तो नेहमीप्रमाणे मद्यपान करायला निघून गेला होता. दिवसभर शेतात प्रामाणिकपणे मोलमजुरी करून परतलेल्या वयोवृद्ध टिपाबाईला घरी आल्यानंतर विश्रांतीची गरज होती, पण विश्रांती तिच्या नशिबात नव्हती. मुलाने आणून दिलेले मासे शिजवण्याची जबाबदारी तिच्यावर होती. मासे व भाकरी करून 7:30 वाजण्याच्या दरम्यान टिपाबाई झोपडीबाहेर आपल्या मुलाची वाट पाहत बसली होती. आवलेशने एक कुत्रं पाळले होतं. मांस मच्छी खाऊन झाल्यानंतर उरलेलं अन्न तो आपल्या पाळलेल्या कुत्र्याला देत असायचा. अनेक वेळा त्या कुत्र्याने टिपाबाईचं नुकसान केलं होतं. ते कुत्रे केलेला स्वयंपाक खायचं तर कधी कधी दूध प्यायचं. त्यामुळे या कुत्र्याला लांब कुठेतरी सोडू नये असं टिपाबाई आपल्या मुलाला सांगायची, पण आवलेश त्यास विरोध करायचा. त्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या दरम्यान मासे आणि भाकरी करून टिपाबाई आपल्या झोपडीबाहेर बसलेली असताना आवलेशने पाळलेला कुत्रा टिपाबाईची नजर चुकून झोपडी शिरला आणि चुलीवर भांड्यात झाकून ठेवलेले सर्व मासे त्याने फस्त केले. जिबल्या चाटत कुत्रा बाहेर आला. टिपाबाईची नजर त्या कुत्र्यावर गेली असता तिला समजून चुकले की पोराने आणलेले मासे या कुत्र्याने खाल्ले असावेत. ते ताडकन उठली आणि झोपडीत गेली. तिची भीती खरी ठरली होती. कुत्र्याने सारे मासे फस्त केले होते. टिपाबाईच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या मुलाने आणलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याने तिला वाईट वाटले. तोच दारू डोसून टिपाबाईचा मुलगा आवलेश घरी आला. भुकेल्या आवलेशने आईला जेवण वाढायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, तुझा कुत्रा मासे खाऊन गेला. ते ऐकताच आवलेश संतापला. त्याने त्याचा राग
कुत्र्यावर काढण्याऐवजी बेसावध उभ्या असलेल्या आईवर काढला. झोपडीबाहेर पडलेलं लाकूड हातात घेऊन तो त्या लाकडाने डोक्यापासून पायापर्यंत मारू लागला. 67 वर्षाची ती माता जीवाच्या आकांताने ओरडत होती. त्या आवाजाने तिच्या मुलीचा मुलगा धावत आला. आपला मामा आपल्या आजीला मारत आहे हे पाहून तो आपल्या घरी गेला आणि त्याने ते सर्वांना सांगितले. आपल्या पोटच्या मुलाकडून झालेल्या हल्ल्याने टिपाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि काही वेळातच ती कायमची शांत झाली. आपली आई जमिनीवर कोसळून शांत झाल्याचे पाहून आवलेश घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील लोकांनी रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी संबंधित थाळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली. खबर मिळताच थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस तिथे उपस्थित झाले. पोलिसांनी तिथे पोहोचताच जमलेली गर्दी हटवून मृतदेह ताब्यात घेतला व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला व त्यानंतर आवलेश याचा माग काढण्यात आला. काहीच दरम्यान आवलेश रेबला पावरा हा आडे शिवारातील केळीच्या बागेत लपून बसला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या 4ही शोध पथकांना आडे शिवारातील त्या केळीच्या शेतीभोवती वेढा घालून त्या शेतात दडून बसलेल्या आवलेशला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. थाळनेर पोलीस स्टेशनच्या 4ही शोध पथकांनी आडे शिवारातील त्या केळीच्या शेतीला वेढा दिला व त्या शेतात लपून बसलेल्या आवलेश पावराला ताब्यात घेतले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.